मराठी संस्कृतीचा आणि मराठी नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा आला म्हणजे आली पुरणपोळी। नमस्कार, पूजाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी आणि सारभात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आज मी 3 माणसांचा स्वयंपाक बनवणार आहे। तर सगळ्यात आधी मी इथे 1.5 वाटी चणा डाळ घेतलेली आहे। आता सगळ्यात आधी ती आपण कुकरला लावून घेऊ। माझा कुकर लावून झालेला आहे, तोपर्यंत आपण पोळीसाठी पीठ मळून घेऊ। इथे मी 2.5 वाटी पीठ घेतलेलं आहे। यात 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी मैदा असं घेतलं आहे। आता पीठ चांगलं मळून घेऊ। पीठ आता मळून झालेलं आहे, त्याला थोडंसं तेल लावून साईडला ठेवून देऊ। आता आपलं पीठ मळून झालेलं आहे, तोपर्यंत आपण सारासाठी वाटण करून घेऊ। बऱ्याच ठिकाणी साराला कटाची आमटी असं म्हटलं जातं, पण आमच्याकडे आम्ही सारच म्हणतो। वाटण्यासाठी मी एक कांदा, थोडं खोबरं, थोडं लसूण आणि थोडंसं आलं घेतलं आहे। आता हे सगळं आपण भाजून घेऊ आणि त्याचा मसाला करून घेऊ। आपला मसाला तर बनवून झालेला आहे। आता आपण बघूयात आपली डाळ किती शिजली आहे। आपली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे। आता आपण सारासाठी थोडीशी डाळ साईडला काढून घेऊ आणि ती मिक्सरमधून बारीक करून घेऊ। आता आपण डाळीतलं पाणी एका वाटीमध्ये काढून घेऊ। आता फोडणीसाठी मी इथे थोडंसं कढीपत्ता, खोबरं, लसूण, लाल तिखट, हळद, बनवून घेतलेलं वाटण त्यामध्ये टाकू। असं केल्याने सारामध्ये लसूण आणि खोबऱ्याचा फ्लेवर खूप छान उतरतो। आता त्यामध्ये आपण फिरून घेतलेली डाळ टाकू आणि सगळं एकजीव करून घेऊ। आपण जे पाणी वाटीमध्ये काढलं होतं तेच पाणी यात आपण टाकून घेऊ आणि मस्त शिजून देऊ। आता वरून कोथिंबीर टाकू। सार झालेला आहे, त्यानंतर आपण पुरण बनवून घेऊ। 1.5 वाटी डाळीसाठी मी 1 वाटी गूळ इथे वापरला आहे। आता शिजलेली डाळ एका पातेल्यात टाकून पातेलं गॅसवर ठेवू आणि त्यात गूळ ऍड करून मीडियम गॅसवर गूळ बारीक होईपर्यंत आटवून घेऊ। आता आपली डाळ व्यवस्थित आटलेली आहे, ती थोडी थंड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊ। आपली डाळ फिरवून झालेली आहे आणि पुरण तयार आहे। आता आपण पुरणपोळी बनवू। झाकून ठेवलेलं पीठ आपण सगळ्यात आधी चांगलं मळून घेऊ आणि त्यातला थोडासा गोळा घेऊन त्याची हातानेच पारी करून घेऊ। तर ही आहे आपली आजची गुढीपाडवा स्पेशल थाळी। कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। हेल्दी खा आणि स्वस्त रहा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नव्या रेसिपी सोबत। तोपर्यंत थँक्यू।